शिल्पा साळुंखे. तर शिल्पा साळुंखे YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग स्पेशल आहे आणि आजचा दिवस स्पेशल आहे माझ्यासाठी आणि माझ्या कारभाऱ्यांसाठी. तर आज थोडक्यात तुम्हाला सांगते मी की आजचा हा दिवस 3 जून, तर ह्या दिवशी आमच्या नवरा बायकोच्या जीवनात खूप मोठा असा आनंद आलेला होता. तो आनंद आम्ही दरवर्षी साजरा करतो. आता सकाळच्या वाजता 10. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर खिचडी चालली आहे माझी. कारभाऱ्यांना गरम गरम खिचडी लागते. तर स्वयंपाक ऑलरेडी झालेला आहे, देवपूजा वगैरे पूर्ण सर्व काम आवरलेलं आहे. तर आम्ही आता बाहेर जाणार आहोत. थोडीफार खरेदी पण करायचे आणि दुसरं पण काम आहे त्यासाठी. तर चला, काय काय खरेदी आम्ही करतोय आणि कोणासाठी करतोय तर हा ब्लॉग कंटिन्यू करा. तर चला मित्रांनो, बघूया काय काय खरेदी करायची. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, खास दिवस माझ्यासाठी का आहे तर तुम्हाला मी आता सांगतेच. कारण की 3 जूनला माझा यशराज जन्माला आला आणि त्या दिवशी एवढा आनंद कधीच झाला नाही आम्हाला नवरा बायकोसनी. तेवढा आनंद आम्हाला झालेला. म्हणूनच मी म्हणलं खूप मोठा असा आनंद आमच्या त्या दिवशी आयुष्यात आला 3 जूनला. तर यशराजचा आज आहे बर्थडे, जन्मदिवस. तर चला, यशराजला ओवाळून घेतलं आणि आता आपण. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, दिवसभर माझं काम चालू होतं कारण की मला यशराजचा बर्थडे स्पेशल करायचा होता. तर दिवसभर मी कामात होते कारण की यशराजचे मित्रमंडळी वगैरे सर्वजण जेवाय सांगितलं ते यशराजनं. आणि आज आहे सोमवार, त्यामुळं आम्ही नॉनव्हेज काही करणार नाही, व्हेज करायचं आहे. तर चला, व्हेज पण करायचं आहे आणि दुसरं पण काय काय मेनू आहेत तुम्हाला दाखवते. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही काय काय केलं ते. तर दुपारी आम्ही जाऊन यशराजचे पप्पा, मी, यशराजला आम्ही कपडे वगैरे भरपूर काय काय असं खरेदी केलं. आणि नंतर आता संध्याकाळची वेळ झाल्या तर बड्डेची तयारी चालू झाल्या. म्हणजे त्याची चुलती वगैरे त्याची मित्रमंडळी यायला सुरुवात झाल्या आणि माझी गडबड चालली बघा स्वयंपाकाची. कारण की स्वयंपाक झाला की पोहे करायचे आहेत आपल्याला आणि आम्ही समोशाची ऑर्डर दिल्या. समोसासुद्धा द्यायचा आहे आपण मुलांना. छोटे मुलं येणार आहेत बड्डेला, मोठी लोक येणार आहेत त्यांनासुद्धा आपण पोहे, समोसा वगैरे असं मेनू ठेवलेला आहे मी नाश्त्यासाठी. तर चला, आणि संध्याकाळचा मेनू आपला आहे अक्का मसुरा. तर बड्डे कसा होतोय नक्की कंटिन्यू करा. तर नंदुबाई आणि मी चपात्या करायला लागलोय आणि कारभारी आणि तनू दोघंजणं भाजून घ्यायला लागल्यात. तर तुम्ही म्हणणार ह्या मुली कोण, तर यशराजने बहिणी मानल्यात त्यांना आणि यशराजला त्यांनी भाऊ मानलाय. तर माझ्या मदतीसाठी त्या मुली दुपारपासून आहेत. तर चला, पोहेची तयारी चालल्या, पोहे करायची. तर आमच्या जाऊबाई पण आलेत. तर आम्ही सर्वजण चाललोय पोह्याची तयारी. आणि बाकीची जे आमची पाहुणे वगैरे आलेत, आमचे भाऊजं ती पण येणार आहेत. तर चला, बघूया कोण कोण यशराजच्या बड्डेला येतंय आणि पोहे करूया. तर कसा बड्डे होतोय कमेंटमध्ये तुम्ही पण सांगा.
व्हिडिओ नाही रुकणार ते मामा खुर्ची दे खुर्ची काय केक बघत नाही फोटो काढायचं नाही काय काढलं बघितल्याशिवाय बाहेर बघा काढतो केक हा इकडे मावशीचा घे ते कुठं आहे बारका कुठं आहे इकडे बघा अरे स्वरा कुठं आहे स्वरा इकडे आयला लाजते स्वरा जरा स्टॉप कर की अरे स्टॉप करायचं इथं इथं आणि मोबाईल घेऊन हे टाका फोटो काढायला
यशराजचा बड्डे अशा प्रकारे पार पडला. तर केक कटिंग झालेला आहे. तर आता मुलांची मजा मस्ती चालल्या. तोवर चला आपण नाश्ता देऊया मुलांना. तर चला बघूया यशराजला केक कोण चारतंय. तर यशराजला केक चारायच्या अगोदरच मुलांनी मस्ती चालू केली. तर खूप सारी अशी मस्ती चालू झाली. तर हा बघा माझा भाऊ. तर आमचे दीर दाजीबा चालू हाय मित्रांनो मैत्रिणींनो. तर सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर छोटंसं असं केलं सेलिब्रेशन. मला तर खूप छान वाटलं. मी सेलिब्रेशनचं नियोजन जसं केलं ना तसं सेलिब्रेशन झालं. तर मित्रांनो मैत्रिणींनो तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आपलं झालं केक कटिंग झाला, नाश्ता झाला. आता आपण स्वयंपाक केला आहे. तर यशराजची मित्रमंडळी सर्वजण आलेले आहेत आणि त्याच्या बहिणी पण आलेल्या आहेत. पाहुणे वगैरे आलेत. तर त्यांना जेवाय वाढायचं चाललं आहे. तर चला जेवाय यशराजच्या मित्रांना वाढायचं चाललं आहे. यशराजचे मित्र जेवायला बसल्यात आणि आमचं चाललं आहे बघा. मला वाटलं चपात्या कमी पडतील म्हणून मी चपात्याचं पीठ मळायला घेतलं आहे. आणि माझी भाऊजं चाललं आहे भाऊजईचं कांदा चिरायचा. आणि यशराज पण बसला आहे आता मुलांबरोबर जेवायला. तर यशराजचे पप्पा आणि हे आमचे जावचा मुलगा ते वाढायला लागले त्या, कारण की ती परत नंतर बसतो म्हणली तर आम्ही जेवायला. तर चला आत पण भरपूर माणसं आहे ती, बाहेर पण बसायला जागा नाही असं झाले. आणि यशराजला म्हणलं सेलिब्रेशनवर आपण गच्ची घेऊया तर त्याने घेऊन दिलं नाही. कसा वाटला कमेंट